पाचव्या राज्यव्यापी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्रातल्या पुरोगामी समतावाद्यांचे नागरिक रावसाहेब कसबे, मंचावरील सर्व सहकारी आणि बंधू भगिनी, मला दोन कामं नेमून दिलेल्या 15-20 मिनिटांमध्ये करायचे. या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या प्रयोजन काय आहे आणि दुसरं, त्या परिस्थितीमध्ये आपलं हे 5वं अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन भरतात. त्या परिस्थितीमध्ये साहित्यिकांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, अशा दोन बाबी संबंधी मी माझे विचार थोडक्यात मांडणार आहे. 5 वर्षापूर्वी कोल्हापूरला आम्ही पहिलं अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन भरवलं आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी एक साहित्य संमेलन भरवतात. आजचं हे 5वं साहित्य संमेलन. नाशिकच्या भूमीसंबंधी, नाशिकच्या परंपरेसंबंधी स्वागताध्यक्षांनी आपल्या समोर काही गोष्टी मांडलेल्या आहेत, त्यामुळे मी त्याची पुनरुक्ती करत नाही, त्याच्याशी मी सहमत आहे. पण अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन असं एका साहित्यिकाच्या नावानं साहित्य संमेलन भरवण्याचं प्रयोजन काय? त्यावेळेपासून मी आजपर्यंत सुद्धा अनेक सहकारी एका व्यक्तीच्या नावानं असं साहित्य संमेलन भरवणं उचित आहे की कसं, याची चर्चा करताना मला दिसतात. आणि ते स्वाभाविक आहे, कारण व्यक्तीच्या नावाची साहित्य संमेलन एकमेव नसलं तरी सुद्धा दुर्मिळ आहे, कमी आहे. पहिली गोष्ट अशी की अण्णाभाऊ साठेंनी साहित्याच्या विविध क्षेत्रामध्ये विपुल लेखन केलं. ते नुसतंच विपुल आहे असं नाही, तर ते दर्जेदार साहित्य. मग असं विपुल साहित्य, दर्जेदार साहित्य लिहून सुद्धा अण्णाभाऊ साठ्यांचं योगदान मराठी समाज जीवनाला, मराठी साहित्याला, त्यांचं जे स्थान या साहित्यामध्ये ते योग्य रीतीने लोकांच्या पुढे गेलं नाही असं मला वाटतं. म्हणून अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन सुरू करण्याचा हा इरादा केला. सुद्धा आपल्याला प्रत्येकाला एक जात मिळतेच, आपण मागितलेले असतं. अण्णाभाऊ साठ्यांना सुद्धा तशी मिळाली आणि अण्णाभाऊ साठे ज्या जातीमध्ये जन्मले त्या जातीतल्या सहकार्यांना त्यांच्याबद्दल ममत्व वाटणं, आपलेपणा वाटणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मानणारा मी नाही, ते स्वाभाविक आहे. पण या स्वाभाविकतेचा एक परिणाम असा होतो की आपण त्यांचं कर्तृत्व, त्यांचा विचार, त्यांचा व्यवहार हा संकुचित करतो. तशी संकुचितता अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये सुद्धा आलेली आहे, येऊ पाहते आहे, वाढते आहे असं वाटलं. म्हणून त्यांच्या कार्याची, त्यांच्या व्यवहाराची, त्यांच्या विचाराची एक व्याप्ती समाजासमोर जावी हा दुसरा एक हेतू
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाच्या पाठीमागे. तिसरी गोष्ट आहे, आपण एकूणच आपल्या साहित्यिकांच्या बद्दल लिहिताना, बोलताना, ऐकताना काही गोष्टींचं भान आपल्याला राहत नाही. मला असं आठवतं, एका बैठकीमध्ये अशी चर्चा माझ्या समक्ष झालेली मी ऐकलेली आहे. जाणकारांची बैठक होती, अगदीच काहीतरी आघाडी लोक होते असं नाही. अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट होते की नाही, खरं म्हणजे मला सुद्धा स्वतःला वाईट वाटलं की अण्णाभाऊंना जाऊन काही फार वर्ष झाली नाही, काही शेकडो वर्ष झाली नाही, काही निष्ठ झाली, पण अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट होते की नाही याची चर्चा जर अजून चालू असेल तर ती गोष्ट इतिहासाची इमान राखून होते असं होत नाही ना. अर्थात याला कारण आणखी काही गोष्टी कारणीभूत असतील त्या असतील नाहीत, पण खरं म्हणजे एक कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून अण्णाभाऊंच्या बरोबर 10-5 वर्ष राहिलेला, काम केलेला कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं आमची सगळ्यांची त्याच्यामध्ये यावर या. आपल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या 4थ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकनाथजी आवाड झालेले आपण त्यांचं स्वागत करूया. मी आपल्याला सांगत होतो ते असं की आपल्याला अण्णाभाऊ साठेंचा राजकीय विचार, तो विचार मान्य आहे की नाही, बरोबर आहे का चुकी आहे, याच्यात जर कुणाला काय म्हणायचं म्हणा, तो भाग वेगळा. पण अण्णाभाऊ साठे स्वतः कम्युनिस्ट होते की नाही अशी चर्चा कुणी जर करत असेल, त्याच्यामध्ये काही अडाणीपणाचा भाग आहे, त्याच्यामध्ये काही हेतुपुरस्सरतेचाही भाग आहे असं. पण त्यांचं यथायोग्य चित्रण समाजापर्यंत गेलं पाहिजे, तसं गेलं नाही. याला अनेक कारण असेल, त्याच्यापैकी आम्ही कम्युनिस्ट मंडळी कारणीभूत आहोत असं मी जाहीरपणे याच्यापूर्वी म्हणालो, आजही मी ते म्हणतो. आपल्या परंपरा नीट जोपासणं, त्या योग्य रीतीने लोकांच्या पुढे नेणं, ही जबाबदारी नीट रीतीनं पार पाडण्याची गरज असते. त्याचा भाग म्हणून खरं मी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं उपक्रम सुरू करण्यामध्ये आलेला आहे. आणखी एक गोष्ट आहे, अण्णाभाऊंनी जे राजकारण स्वीकारलं आणि आयुष्यभर स्वीकारलं, त्या राजकारणाच्या विरोधकांना, जे तेव्हा होते आजही आहेत आणि राहतील, त्यांना अण्णाभाऊ लोकांच्या पर्यंत योग्य रीतीनं पोचावा असं त्यांना वाटत नव्हतं ना. स्वाभाविक आहे ते. त्याचाही काही परिणाम होऊन अण्णाभाऊंचं योग्य चित्र, योग्य मूल्यमापन, योग्य विचार लोकांच्या पर्यंत गेला नाही. म्हणून ही अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आम्हाला सुरू करायचं. आणि मला बरं वाटतंय, पहिल्या साहित्य संमेलनापासून त्याच्यामध्ये सहभागी असलेला एक कार्यकर्ता म्हणून की आता त्याला काहीतरी एक आकार येतो आहे. आणि नाशिककरांचे अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी हे साहित्य संमेलन अगोदरच्या 4 साहित्य संमेलनाच्या पेक्षा थोडंसं सरस रीतीने या ठिकाणी भरवलं, याच्याबद्दल नाशिककरांचे मनापासून अभिनंदन करतो. परंपरेचाही भाग आहे, अभ्यासाचाही भाग आहे, त्याच्यातून ही गोष्ट घडते, चांगली गोष्ट आहे. अण्णाभाऊंचं साहित्य याच्या पुरतं हे साहित्य क्षेत्र, हे साहित्य संमेलन अतप्पर मर्यादित राहू नये अशी माझी आणि माझ्या जवळजवळ सर्व सहकार्यांची इच्छा आहे. अण्णाभाऊंच्या बरोबरीनंच तितक्याच समर्थपणे मराठी साहित्यामध्ये ज्यांनी योगदान केलेलं आहे, या सर्व योगदान करणाऱ्या या बाजूच्या, अण्णाभाऊ ज्या बाजूचे होते त्या बाजूच्या सर्व साहित्याची चर्चा या स्वरूपाच्या साहित्य संमेलनात व्हावी
म्हणून काय करता येईल याचा विचार आम्ही करतो. जरी ते एका व्यक्तीच्या नावानं एका साहित्यिकाच्या नावाचं साहित्य संमेलन असलं तरी त्याची व्याप्ती वाढवण्याचा असा हा प्रयत्न आहे. आतापर्यंत हे साहित्य संमेलन कोण भरवतो अशी काही एक चर्चा असते. कोण भरवतोय खरं म्हणजे स्पष्ट आहे. आतापर्यंत अध्यक्ष शोधून काढले म्हणजे लक्षात येतं, उद्घाटक शोधून काढले म्हणजे लक्षात येतं कोण भरवतंय ते. परंतु आता पण त्याला अधिक विचारविनिमयाच्या बाबतीमध्ये अधिक लोकशाही पद्धतीने कसं जाता येईल असं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि कदाचित हे साहित्य संमेलन संपण्यापूर्वी त्याच्या संबंधीची काही भूमिका आम्ही आपल्यासमोर मांडू असं म्हणतो. मला दुसरा एक मुद्दा सांगायचा. अण्णाभाऊंच्या साहित्यासंबंधी मी फारसं बोलणार नाही. याचं कारण असं की माझ्यापेक्षा त्यांच्या साहित्यावर बोलणारी मंडळी आणि वेगवेगळ्या परिसंवादामध्ये भाग घेणारे साहित्यिक या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते त्याचं योग्य रीतीनं मांडणी करते म्हणून त्यासंबंधी बोलतो. पण मी मुख्यतः खरं म्हणजे मी मुख्यतः कार्यकर्ता आहे. मी काही साहित्यिक नाही. आणि एक कार्यकर्ता म्हणून एक समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून गोरगरिबांच्यामध्ये, वंचितांच्यामध्ये, श्रमिकांच्यामध्ये, दलितांच्यामध्ये, कामगारांच्यामध्ये, शेतकऱ्यांच्यामध्ये, मोलकरींच्यामध्ये यांच्यामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून साहित्यिकांच्याकडनं आमच्या काय अपेक्षा आहे या संबंधी दोन गोष्टी मला बोलायची इच्छा आहे. पहिली गोष्ट काय, अशी एक हाकाटी परिस्थितीमध्ये अशी एक हाकाटी उठवली जाते की आता चळवळीच कुठे आहे. काही मंडळी कुचेष्टेने आम्हाला विचारतात सुद्धा, तुमची चळवळ कुठे आहे, तुमचा पक्ष कुठे आहे, तुमचं राजकारण कुठे आहे. म्हणजे जणू हे सगळं संपलेलं आहे. आणि काही मंडळी असा विचार मांडतात, साऱ्या चळवळी कशा संपल्या, साऱ्या चळवळी कशा मंदावल्या, साऱ्या चळवळी मंदावल्या असं म्हणणाऱ्यांच्यामध्ये दोन भाग आहेत. एक एकूण परिस्थितीचा आवाका नसणं हे एक कारण आहे आणि काही हेतुपूर्वक आहे. असलं तरी नाही म्हणून सांगायचं. आणि आजकालची प्रसारमाध्यमं त्याच्यामध्ये मोठी काय म्हणावं पक्कपगार लोक आहेत. जी नाही ते आहे असं म्हणतात आणि जे आहे ते नाही असं म्हणतात. म्हणून त्या संबंधी मला बोलायचं. चळवळी मंदावलेल्या आहेत, चळवळी कमी झालेल्या आहेत हे वास्तव नाही असं माझं मत आहे. त्यांच्या मर्यादा, त्यांच्या त्या उणिवांची मला जाणीव आहे. पण चळवळीच मंदावली आहे खरं नाही. जगभर, भारतात, महाराष्ट्रात उद्रेक आहे. लोक उठतायत, लढतायत. त्यांची दिशा बरोबर असेल, चुकीची असेल, त्यांचं पुढारीपण करणारे योग्य रीतीनं करत असतील किंवा करत नसतील, त्या चळवळीने एखाद्या वैचारिक भूमिका असेल किंवा नसेल, त्या उद्रेकाने एखादं तत्वज्ञान स्वीकारलेलं असेल किंवा नसेल, पण समाजामध्ये हालचालच नाही असं चित्र तयार करणं आणि जणू काय आता सगळं संपलं असा एक निराशेचा सूर लावणं आणि जे कुणी काही करायला निघाले असतील त्याला निराशेमध्ये ढकलणं असं घडलेलं आहे. मी त्याच्याशी सहमत नाही. काही गोष्टी आपण वस्तुस्थिती म्हणून लक्षात घेतली पाहिजे. खुद्द अमेरिकेमध्ये प्रस्थापितांची बाजू घेणारा जगातला बलवान देश म्हणून ज्याची वाखाणणी आहे त्या अमेरिकेच्या दलाल स्ट्रीट नव्हे, दलाल आपल्याकडचं, त्यांचं वॉल स्ट्रीट आपल्याकडचं दलाल, त्या वॉल स्ट्रीटवर अमेरिकेमध्ये काही लाख मुलं आणि मुली शिकलेल्या, कॉम्प्युटरची जी भाषा मला फारशी येत नाही त्या भाषेमध्ये बोलणार आहे
काही लाख लोकांनी त्यांनी दर्शन केले आणि काय घोषणा देत होते ते. आज सुद्धा आपल्या सकाळच्या प्रबोधन फेरीमध्ये काही मुलं घोषणा देत होती, अप अप सोशलिझम, डाऊन डाऊन कॅपिटलिझम, अशी इंग्रजीमध्ये. कारण मुलांना सुद्धा आजकाल लहान मुलांना तरुणांना इंग्रजीमध्ये बोललं म्हणजे जरा जास्त बरोबर असतं असं वाटतं. कुठून आलं मला माहिती नाही खरं, मी तिकडचं. पण अमेरिकेमध्ये त्या मुलांची घोषणा अशी होती, डाऊन विथ कॅपिटलिझम. ते अप सोशलिझम म्हणत नव्हते, पण डाऊन विथ कॅपिटलिझम असं म्हणत होते. अमेरिकेमधली मुलांचे काय सांगत होते, कसली तुमची लोकशाही, वी आर 99%. ते असं म्हणत होते, आम्ही 99% आहोत आणि तुम्ही 1% आहात. हे राज्यकर्त्यांनो, तुम्ही 1% लोक 99% लोकांच्यावर तुमची सत्ता, तुमचा विचार, तुमचा व्यवहार लादतात. चळवळी आहेत का नाही? ही चळवळ करणारे कम्युनिस्ट नव्हते, ही चळवळ करणारे डावे नव्हते, हे चळवळ करणारे संतापलेले लोक होते. आपला संताप व्यक्त करत होते. तो संताप कसा व्यक्त करावा, त्याला पर्याय काय द्यावा, हे नाही मानलं त्यांनी. बरोबर आहे. मग तिथंच तर साहित्यिकांची रोल येतो ना, तिथंच तर साहित्यिकांची भूमिका तयार होते असं मला वाटतं. तिकडतच नाही, अनेक देशामध्ये. व्हेनेझुएलाचा तो हा वारला आमचा चावेज, काय प्रकरण येते, तो कम्युनिस्ट एकाने असं म्हणता नाही, प्रस्थापितांच्या विरुद्ध वेगळं काहीतरी काय करणारी मंडळी अशी आहेत. इथे याच्यामध्ये करणारी मंडळी आपल्यातली कोणती मंडळी आपल्याला घोषणा झालेली येते, येऊ द्या, चांगली होत आहे. पण येताना उशिरा आले आणि त्यांना आपण आलेलो असं दाखवायचं असल्यामुळे जरा जोरामध्ये काही वाईट नाही. मुद्दा मी आपल्याला सांगत होतो असं की जगभर याच्यामध्ये मध्यपूर्वेमधल्या काही इस्लाम धर्म असलेल्या राष्ट्रांच्यामध्ये अनेक मंडळी हुकुमशाह, अनेक हुकुमशाह वर्षानुवर्ष 30-30, 32-32 वर्ष सत्ता घेऊन बसले होते. त्यांना सत्ता सोडावी लागली. लोक रस्त्यावर आले, गोळीबार झाले, लष्कर आलं, माणसं नेली. पण एवढं करून सुद्धा तिथल्या सत्ताधीशांना आपल्या सत्ता सोडाव्या लागल्या. याचा मी उल्लेख करतो एवढ्या कारणासाठी. चळवळी आहे, उद्रेक आहे, संतापाची अभिव्यक्ती आहे. या संतापांच्या अभिव्यक्तीला ज्या रीतीची दिशा, ज्या रीतीची वैचारिक भूमिका, ज्या रीतीचं तत्वज्ञान देण्याची गरज आहे, त्या ठिकाणी साहित्यिकांची भूमिका तयार होते असं मला वाटतं. हे लांबचंच जायचं नव्हे, आपल्या जवळ सुद्धा परवापर्यंत आपल्या देशातले काही लोक नेपाळचं वर्णन जगातला एकमेव हिंदूंचा देश असं करत होते. त्या नेपाळमध्ये माओवादी नावा नसेल, तो आणखी काही नावा नसेल, तो प्रचंड निवडून आला होता ना. चळवळ नाही कसं म्हणतात, आहे ना चळवळी. आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किती मोठं आंदोलन झालं. त्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं पुढारीपण करणारे जे कोणी कार्यकर्ते नेते होते, त्यांच्या मर्यादा म्हणजे भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या सर्वांच्या मर्यादा आहेत. असं त्याचं वर्णन करणं बरोबर नाही असं मला वाटतं. त्यांचा राग आहे, त्यांचा संताप आहे. संतापलेल्या माणसाने जर वैचारिक भूमिका स्वीकारलेली नसेल तर अडचणी होता, गोष्ट खरी आहे. मला सांगायचं की असं चळवळी आहे. या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशातला सर्वात मोठा सेज 10,000 हेक्टरचा आणि आपल्या देशातल्या सर्वात मोठ्या भांडवलदाराचा आणि राज्यकर्त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव असणाऱ्या भांडवलदारांचा अंबानीचा सेज रायगडमधला, नव्या मुंबईमधला रद्द झाला ना. कुणी रद्द केला तो?
राज्यकर्त्यांना इच्छा नसताना तो सेट रद्द करावा लागला. चळवळी आहेत नाही असं नाही, पण मग या चळवळीला दिशा देण्याचं हे असं का होतं? तुम्ही त्यांच्यावर रागावू नये असं मला वाटतं साहित्यिकांनी. म्हणजे असं बिनविचाराची किंवा कमी विचाराची, बिन तत्वज्ञानाची किंवा कमी तत्वज्ञानाची, उद्रेकांची जी अभिव्यक्ती होते त्याला तुम्ही काही मार्गदर्शन करणार आहात की नाही? त्यांचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, साहित्यिकांच्यावर आहे, लेखकांच्यावर आहे, कवींच्यावर आहे, शाहिरांच्यावर आहे. आणि हे काम पार पाडण्याची तयारी आपण या निमित्ताने केली पाहिजे असं मला वाटतं. मला आणखी एक मुद्दा सांगायचा नाही, थांब बरंच बोलता येणे शक्य आहे. सतत जगातल्या चळवळी सततच वर गेलेल्या आहेत, सतत वाढत राहिलेल्या आहेत. असं जगभरच्या चळवळीचा, परिवर्तनवादी चळवळीचा इतिहास सांगत नाही. तो इतिहास असं सांगतो, चळवळी एका उंचीवर जातात आणि त्या चळवळीमधून तिथे त्याला उतार सुरू होतो. पण तो उतार एका ठराविक टप्प्यावर गेल्यानंतर तिथून पुढे पुन्हा चळवळी सुरू होतात आणि अगोदर ज्या उंचीवर होत्या त्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर त्या चळवळी जातात. असा जगभरच्या चळवळींचा, परिवर्तनवादी चळवळींचा, प्रस्थापितांच्या विरुद्धच्या चळवळीचा इतिहास सांगतो. आणि जेव्हा चळवळीला उतार असतो, जेव्हा चळवळीला उतार असतो त्यावेळेला साहित्यिकांनी, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी, कलावंतांनी एक भूमिका पार पाडायची असते. ती भूमिका अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये भागीदारी करणाऱ्या मंडळींनी पार पाडावी अशी आमची उमेद देणं, आपला इतिहास सांगणं. अण्णाभाऊ साठे हा तुमचा माझा इतिहास आहे. आपल्याला आपला इतिहासच जर माहित नसेल तर आपण काय करावं? मी एक उदाहरण सांगतो. महात्मा फुल्यांचे कानगे भास्करराव जाधव कोल्हापुरात होऊन गेले. शाहू महाराजांचे समकालीन. शाहू महाराजांनी ब्राह्मण पुरोहिताच्या ऐवजी मराठा पुरोहित केला आणि शाहू महाराज त्याच्या पाया पडले दरबारामध्ये. त्यांनीच त्याला पुरोहित केला आणि त्याच्या पाया पडले. आणि सर्वांना सांगा पाया पडले, सर्वजण पाया पडले. भास्करराव जाधव पाया पडले. भास्करराव महाराजांनी सांगितलं जाधवराव पाया पडा. त्यांनी सांगितलं पडणार नाही. त्यांनी सांगितलं हा राजाज्ञेचा भंग होतोय. ते म्हणाले मी दंड भोगायला तयार आहे, पण मी महात्मा फुल्यांचा अनुयायी आहे. मला ब्राह्मणही मध्यस्थ नको आणि मराठाही मध्यस्थ देव आणि माणूस यांच्यामध्ये नको आहे. महाराजांचे आज्ञा नाकारले म्हणून त्यांना एक आणा दंड केला महाराजांनी. पण प्रबोधनकर ठाकरेंनी लिहून ठेवले. त्यानंतर महाराज त्यांच्या घरी गेले आणि घरी जाऊन त्याला सांगितलं तू म्हणतोस तसा काळ अजून यायचा आहे. म्हणजे ब्राह्मणांच्या ऐवजी मराठा इथपर्यंत मी आलोय, हे होऊ देत जरा. आणि हे झालं की म्हणजे नकोच, कोणच नको, इथपर्यंत आपल्याला जाता येईल. कसा विचार केला? त्या भास्करराव जाधवांचा पुतळा कोल्हापुरामध्ये आहे. त्याच्या शेजारून 4-5 मुलं जाताना प्रत्यक्ष घडलेली गोष्ट मी पाहिलेली आहे. एक मुलगा दुसऱ्याला विचारतो हे भास्करराव जाधव कोण होते? ते दुसरं जे होतं त्याला काही माहिती. तो काय म्हटला, कुठल्या तरी कॉर्पोरेटरचा बाप असेल, दुसरं काय असेल. हे मी उदाहरण काय सांगितलं. भास्करराव जाधव कोण हे कोल्हापुरातल्याच पोरांना माहीत नाही. महाराष्ट्रातल्या पोरांना, पुरींना आपले पूर्वज कोण? अण्णाभाऊ साठे आपला पूर्वज होता. पूर्वज असायला सगळं तुमच्यासारखं असलं म्हणजे याची काही गरज नाही. आपले जे खरेच पूर्वज आहेत रक्ताचे, त्यांचं सुद्धा सगळं गुण आपल्याला मान्य असते. परंतु त्यांचं जे असतं ते घेऊन पुढे जायचं होतं, पुढे जायचं असतं. अशा काळामध्ये अण्णाभाऊंचं स्मरण करणं आणि हे स्मरण करायला लोकांना योग्य रीतीनं त्याच्यात काढून सगळंच ठेवलं पाहिजे असं नाही. त्याच्यात जेवढं आपल्याला अनुकरणे असेल ते ठेवून करता येईल. खरं म्हणजे हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि म्हणून काही चांगले उपक्रम या नाशिककरांनी केलेले. आजवरच्या 4 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, 5 साहित्य संमेलनाची
संमेलनांच्या अध्यक्षांची भाषणांचं पुस्तक छापलेलं. मी आपल्याला अशी विनंती करेन, तुम्हाला अण्णाभाऊ साठे समजावून घ्यायचं, अण्णाभाऊ साठेची अनुकरणीयता समजावून घ्यायची, त्याच्या संबंधीची मतमतांतरं समजावून घ्यायची आहेत. ही 5 अध्यक्षांची भाषणं घेऊन वाचा. तुम्हाला अण्णाभाऊ साठे समजायला फार मोठी मदत होईल असं मला वाटतं. 4 साहित्य काय पाहिजे याच्यामध्ये जरा चाचपडायचं काम चालू आहे. दिल्लीच्या निवडणुकांचा अर्थ तुम्हाला काय लागतो? मला लागतो तो असा, हेही नको, ते यायला निघाले, तेही नको, कोण पाहिजे? कोणी कसं ना, ते चांगलं नाही, नसं नका, तुम्ही तरी खूप चांगले आहे. असं करून पर्यायाच्या शोधात असणाऱ्या माणसांना विचाराचा पर्याय, भूमिकांचा पर्याय, तत्वज्ञानाचा पर्याय असं शोधायच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या समाजाला मार्गदर्शन करण्याची, विचार देण्याची, तत्वज्ञान देण्याची भूमिका आपण पार पाडायचा प्रयत्न करूया. त्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन त्या दिशेने काहीतरी मार्गदर्शक करील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं हे प्रस्तावित करतो.